नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की सर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? तुमचा प्रश्न योग्य आहे, कारण आतापर्यंत जेवढेही हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले ते 10, 11, 12च्या आत जमा झालेले आहेत, परंतु नोव्हेंबर महिन्याचे पैसे मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजची 17 तारीख असून सुद्धा खात्यात जमा होत नाहीत। तर हे पैसे जमा न होण्याचं कारण याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत। दिव्यांग बांधवांना जे 2,500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झालेले आहेत त्यांची डीबीटी किंवा केवायसी किंवा जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी होते त्यांना दिव्यांग योजनेमध्ये ट्रान्सफर करून त्यांना 2,500 रुपये द्यायचे आहेत। या संदर्भात तांत्रिक काम सुरू आहे आणि या कारणामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उशिरा येत आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे, बरोबर आहे। त्याचबरोबर तुमची जी केवायसी आहे किंवा जे ट्रान्सफरचं जे काम आहे याची जबाबदारी तहसील कार्यालयामध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी ऑप्शन नाही आहे, पण त्या ऑप्शन नसला तरी सुद्धा तुमचं आधार बेसवरती हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती दिलेली आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। परंतु मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की नोव्हेंबरचे पैसे कधी येणार? मी या व्हिडिओमध्ये नोव्हेंबरचे पैसे कधी येणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे, परंतु या तहसील कार्यालयामध्ये आपण जे कागदपत्र जमा केलेले आहेत आणि त्यावरती जे केवायसी किंवा डीबीटी लिंकिंगचा जो विषय आहे या संदर्भात लाभार्थ्यांचे काही 2-3 प्रश्न होते, ते प्रश्न आपण घेऊया आणि आपण शेवटच्या पॉईंटवरती जाऊया। यामध्ये असे लाभार्थी आहेत की सर, तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही कागदपत्र जमा केले आहेत, परंतु आमची केवायसी आम्ही ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे, मग आता काही प्रॉब्लेम येईल का? कारण तहसील कार्यालयामधूनच झाली पाहिजे असा काही विषय आहे का? जर समजा तुमची ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर केवायसी केली असेल तर काही काळजी करू नका, तुम्हाला हे पैसे येतील। त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा झाले आहेत, परंतु त्यांना म्हणजे 2,500 रुपये जमा झाले आहेत, परंतु त्यांना सुद्धा आता परत कागदपत्र जमा करायचे आहेत का? तर कागदपत्र जमा करायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये आम्ही कागदपत्र जमा केले, परंतु आम्हाला त्या ठिकाणून काहीही फोन आला नाही किंवा OTP वगैरे आलेलं नाही, नेमकं काय विषय आहे? एक लक्षात ठेवा, तुमची जी केवायसी आहे ही केवायसी जर झाली असेल तर तुम्हाला OTP साठी फोन येणार नाही, आणि ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्यांना मात्र OTP वगैरे विचारून त्यांची केवायसी पूर्ण केली जात आहे। अशा पद्धतीचे हे सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर तुमची केवायसी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, त्याविषयी आपण व्हिडिओ टाकलेली आहे। आणि जरी समजा तहसील कार्यालयामध्ये तुमची केवायसी झाली तरी सुद्धा काही अडचण येणार नाही। अशा पद्धतीचे हे प्रश्न जे होते ते प्रश्न आपण या ठिकाणी क्लिअर केले। आता प्रश्न हा आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे उशिरा का येत आहेत आणि कधी येणार, बरोबर आहे? तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती बोलणं सुरू आहे, त्यांच्या क्लिप सुद्धा व्हायरल होत आहेत आणि त्या सर्व क्लिपच्या माध्यमातून मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकच माहिती मिळते की ती म्हणजे या आठवड्यामध्ये, बघा त्यांच्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार। हे पैसे उशिरा येण्याचं कारण असं आहे की लाभार्थ्यांना सगळ्यांना, म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत, जे लाभार्थी आहेत या योजनेचे, त्यांना सर्वांना 2,500 रुपये द्यायचे आहेत। मागच्या महिन्यामध्ये जे काही 1,500 रुपये आलेले आहेत, 1,000 रुपये दिलेले नाहीत, हाच विषय पुढे कंटिन्यू होऊ नये यासाठी आमचं त्यावरती काम सुरू आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे आणि या आठवड्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। फक्त त्यांची केवायसी करणं गरजेचं आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करा, केवायसी पूर्ण करून घ्या आणि या आठवड्यामध्ये जे 2,500 रुपये येणार आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्या, असं या ठिकाणी अजित कदम म्हणून आहेत त्यांची जी क्लिप आहे आणि जे काही मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांची क्लिप सर्व ठिकाणी व्हायरल होत आहे किंवा येत आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की या आठवड्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1,000 रुपयाचा जो विषय आहे, 1,000 रुपयाचा विषया संदर्भात मी या अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की अधिकारी त्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करायला तयार नाही आणि त्या क्लिपच्या आधारे सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना सुद्धा मिळालेली नाही किंवा त्या क्लिपमध्ये ते अधिकारी सुद्धा काहीच बोलत नाही। ते बोलत काय, पहिले 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणं आवश्यक आहे, नंतर ते 1,000 रुपयाचा निर्णय आम्ही नंतर घेऊ, अशा पद्धतीचा हा विषय। म्हणून लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर, जे 2,500 रुपये आम्हाला येणार आहेत नोव्हेंबरचा हप्ता तो कधी येणार? तर या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं नियोजन आहे। त्याचबरोबर मी थंबनेलवरती एक मुद्दा टाकला होता की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे येणार, तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यांची केवायसी पूर्ण होणार त्यांनाच हे पैसे येतील। ज्यांना
अगोदर 2,500 रुपये आलेले आहेत त्यांनी कागदपत्र वगैरे काही जमा करू नका. तुम्हाला सुद्धा 2,500 रुपये तुमचे नियमित स्वरूपात येतील, काही करायचं गरज नाही. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये काहीही बदल करू नका सद्यस्थितीला, कारण आता सर्व पोर्टलवरती अपडेटचं काम सुरू आहे. दिव्यांगांनी तर अजिबात काही छेडछाड करू नका, जे काही आहे ते ठेवून द्या. अजिबात ॲड्रेस किंवा अजिबात मोबाईल नंबर किंवा बायोमेट्रिक किंवा नावामध्ये काही बदल करू नका, जेणेकरून हे जे तांत्रिक जे काही काम सुरू आहे त्या तांत्रिक कामामध्ये तुमची स्क्रुटिनी पेंडिंगला राहील किंवा तुमचं जे काही काम तुम्ही जे काही बदल करणार आहात तो बदलामुळे तुमचे पैसे या ठिकाणी थांबतील. त्यामुळे सध्यास्थितीला काहीच करू नका. अशा पद्धतीने मित्रांनो एक छोटी अशी महत्त्वाची माहिती द्यायची होती. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी येणार त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि सर्वांना माहिती आहे की पोर्टलवरती संबंधित योजनेची तारीख अधिकृतपणे डिक्लेअर होईल, ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाणार, काही काळजी करू नका. कारण जास्तीत जास्त प्रश्न एकच आहे की पैसे कधी येणार, पैसे कधी येणार. तर तांत्रिक काम सुरू आहे, दिव्यांगांचा जो विषय आहे त्या विषयाच्या कारणामुळे महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी, त्यामध्ये विधवा पेन्शन योजना असेल किंवा श्रावणबाळ असेल किंवा वृद्धपकाल असेल, या सर्व योजनांच्या लाभावरती परिणाम झालेला आहे आणि तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल अशी या ठिकाणी अपेक्षा ठेवून या आठवड्यामध्ये हे पैसे यावं असं या शासनाकडे विनंती करून या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.